हां चालेल ना. हां नमस्कार मित्रांनो, मी पार्थ आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज मी चाललो आहे सिंहगडवरती. तर आजची ट्रिप आपली सोलो ट्रिप होणार आहे, त्यामुळं पहिल्यांदा आवरण वगैरे घेतलं, जर्किंग वगैरे घातलं, पावसाचं वातावरण आहे, सोबत हेल्मेट वगैरे घेतलं आणि निघालो. मित्रांनो आता सेटअप लावून घेतलं जरा, कसं रस्ता माहिती आहे बट कसं रिस्क नाही घ्यायची, त्यामुळं मॅप लावतोय. मॅपवरती जाऊया आपण. ओके, हेल्मेट घालतो आता, म्हणजे कसं सेफ्टी. काहीच हेल्मेट पण घातलं आहे. आता निघतोय मी. कमेंट करू नका हेल्मेट कसं आहे काय, नसल्यापेक्षा असलेलं बरं ना. गाईज आता निघालो आहे. आपला लास्ट व्हिडिओ असेल असं, म्हणजे गाडीवरती फोन चालवता नाही, कारण आता सिटीमध्ये गेलं की पोलीस वगैरे असतात, ते पकडू शकतात आणि रिस्क घ्यायची नाही आपल्याला. त्यामुळं आता परत आता गाडी काय मोबाईल मला काढता येणार नाही आहे, त्यामुळे आता नेक्स्ट तुम्हाला थांबल्यानंतर दाखवेल. तर मित्रांनो गाडीला थोडी भूक लागली होती, त्याच्यामुळे आता गाडीचं पोट भरलं आहे. आता मी सिंहगड रोडवरती उभा आहे. हा माझ्यासमोर दिसतोय ते सिंहगड रोड, या साईडला आहे सिंहगड रोड. तर आपल्याला आता या साईडला जायचं आहे, तर चलो. मित्रांनो फायनली आता आपण खडकवासला डॅमवरती आलेलो आहे. तर जस्ट तुम्हाला व्ह्यू दाखवतो खडकवासला डॅमचा. खडकवासला डॅम फुल भरलंय, फुल. चलो बघू पुढून दिसतोय का नीट, पुढून पण दाखवतो तिकडे जाऊन. तर मित्रांनो थोडा वेळ थांबून झालंय आता हळूहळू थोडंसं पुढे जाऊ. बघू जर येताना थांबलो तर थांबू, कारण आता पावसाने साथ दिली आपली. पाऊस काय नाही आहे, त्यामुळे लवकरात लवकर जाऊन परत येऊ पाठीमागे. ओके. तर मित्रांनो आत्ता ह्या आजींना आपण लिफ्ट दिली होती, तर त्यांना अर्जंटमध्ये जायचं होतं, त्यामुळे त्यांनी मला थांबवून लिफ्ट घेतली. भाई एवढे बोलत होते येताना इथं असं आहे तसं, भारी वाटलं. म्हणले की बाई तुला बरं झालं बाई, तुला देवाने पाठवलं लवकर. तर याचं नाही चांगलं वाटलं की त्यांनी मला म्हणले देवाने पाठवलं, याचं चांगलं वाटलं की बाई माझ्यामुळे कोणाची तरी हेल्प तरी झाली पाहिजे. एवढे घाईत होते, त्यांना लवकर जायला लागलं. भाई डायनोसॉर डायनोसॉर दिसलेला आहे. आता आपण एक नदी ओलांडून जायचं आहे, तरी छोटीशी नदी. मस्त वातावरण चांगलं झालंय, थोडं थोडं नॉर्मल टिपकाय लागले. मस्त वाटतं असं वातावरणात वगैरे. बाई सगळी मित्र असाय पाहिजे ते, असं वाटतंय रे. बट काय नाही बाई, मनाची शांतता आता भेटत, थोडंसं तरी शांतता. असं नाही की मित्रांमुळे शांतता भेटत नाही बाई, मित्रांमुळे एन्जॉय होतो बाई. मित्र सोबत असले ना बाई कधीच सॅड वाटत नाही. किती जरी सॅड असलं, किती जरी कोणाला जरी काहीतरी झालं असलं ना बाई, सोबत असली ना बाई, कोण कधी तसला विचार पण करत नाही की बाई काय झालंय कुणाला किंवा काय झालंय. बाई सगळे आरामात नसतं, चिल करत असतात सगळे. बट मला पण आता चिल करायचं मन आहे, पण काय विषय की मला आज फक्त एक शांतताची म्हणतात ना, शांतता हवी, त्यामुळे आता एकटाच फिरतोय.
आज तरी डेस्टिनेशन फिक्स केले बाबा, ह्या डेस्टिनेशनला जायचं. नाही तर जेव्हा डेस्टिनेशन फिक्स नसते तेव्हा मी असंच फिरत राहतो, कुठं पण फिरत राहतो. काय डेस्टिनेशन नसते, काय नसते. तर आता आपण इथं विचारू सिंहगड कुठे आहे. मे बी सरळच असेल, विचारू. मॅप थोडा वेळ बंद केला मी. काकांना विचारू. काका सिंहगड, सिंहगड कुठे? हा गडाव तिकडेच ना. ओके. तर पुढं पोलीस आहेत, मी फोन खाली ठेवतो. पोलिसांना तिकीट असेल मी ठेवतो खाली. तर मित्रांनो, आता आपण 50 रुपयाची पावती फाडली आणि चाललोय आता. तिथं मी आता ऑनलाईन पेमेंट केलं, म्हणजे त्यांनी स्कॅनर, मे कॅश घेतात नाही घेत आय डोंट नो. त्यांनी डायरेक्ट स्कॅनर दिलता मला, त्यामुळे ऑनलाईन केले. तुम्हाला नजारा दाखवतो पुढचा कसं दिसतंय. वातावरण मस्त आहे, नजारा त्याहून मस्त आहे. वळण आहे. जर खूप जास्त वळण आलं मोठं तर मोबाईल मी खाली ठेवेल. तोपर्यंत एन्जॉय करतो आता. काय म्हणजे चित्ता बित्ता आला काय? दिसाय पाहिजे रे तसलं काहीतरी, भारी वाटेल अजून. वळण डेंजर आहेत थोडे थोडे. चलो, तुम्हाला बोर नाही करत. डायरेक्ट आता थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर व्हिडिओ चालू करतो. नाहीतर म्हणशाल बाई नुसतं व्हिडिओ दाखवतोय, बोर करतोय, पुढचं काय दाखवत नाहीये. आता डायरेक्ट तुम्हाला पुढं गेल्याच्या नंतर दाखवतो. मित्रांनो, थोडंसं आता एका पॉइंटला येऊन थांबलोय आपण. दाखवतो कसं आहे. डोंगर, तिथं छोटे छोटे वॉटरफॉल दिसतात. इथे काय आहे, परत इकडे काय आहे. मोबाईल मध्ये एवढं क्लिअर दिसतंय का नाही डोंट नो, बट दिसतात. इकडे पण आहेत खाली छोटे छोटे वॉटरफॉल. आणि जर ह्याच्या खाली बघायला गेलं तर इकडे घरं आहेत खाली. आणि इकडं खडकवासला डॅम. अशा पॉइंटला आता पण सगळे हिरवळ हिरवळ आहे. मित्रांनो, धुकं पुढं झालेलं आहे. त्या साईडला ढग उतरले डोंगरावरती. आणि अजून एक आपल्या इथं कसं बाकीच्या गाड्यांवरती तसलं बोर्ड लावलेले असतात, हे प्राणी आहेत किंवा सावधान वगैरे. तर इथं मोस्टली बिबट्याचे बोर्ड लावलेत, म्हणजे बिबट्या आहे वगैरे. आणि दुसरी गोष्ट तर सावकाश जावा वगैरे, कारण इथे दरड वगैरे कोसळते. तर आता पावसाचं वातावरण किंवा पाऊस नाही जोरात, त्यामुळे एवढा काय त्याचा हे होणार नाहीये. बट तरी येताना सावकाश सावधानीत या. आणि जसं मी म्हणलं बिबट्या, तसं बघू जर दिसला तर भारी. मी एक्सायटेड आहे त्यासाठी, किंवा काहीतरी दिसावं. बिबट्या नाही बाबा, दुसरं काहीतरी असं, ते तरी चांगलं दिसावं. आणि आताच मला 3-4 वॉटरफॉल दिसलेत. आता अजून पुढं पुढं चाललोय आपण. आता वारा सुटलंय जोरात. टर्न वगैरे मस्त आहे तिथं, थोडे धोकादायक टर्न आहेत. सावकाश या.
काय इथं बोर्ड पण लावला आहे, हे अपघाती क्षेत्र आहे, वाहने सावकाश चालवा. इथं थांबावं का? ओके, तो नॉर्मल थांबून बघूया खाली व्ह्यू वगैरे कसा दिसतोय. नॉर्मल म्हणजे थांबायला लागणारच आहे, त्यासाठीच तर आलोय आता. भाई वॉटरफॉल, वॉटरफॉल तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. यस, छोटे छोटे वॉटरफॉल आहे, मिनी वॉटरफॉल. इथे एक धुकं बघा कसं भारी पडलंय. आपल्याला इकडे जायचंय, तिथं गाडी दिसत असेल जाताना, अजून तिकडे जायचंय. काहीच मस्त वातावरण झालंय. चला हळूहळू तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. तर मित्रांनो, इथे 3 इकडून आलोय मी. तर इकडे एक रस्ता जातो आणि इकडे एक रस्ता जातो. तर या गेट मधून एंटर केल्याच्या नंतर सिंहगड आहे. इथं बोर्ड पण लावला आहे, सिंहगड 3 किलोमीटर, लेफ्टला गेला तर शिवापूर आहे. त्यामुळं सरळ जायचं. आल्याच्या नंतर इकडे जायचं नाही लेफ्टला. मी आता इकडून आलोय, तर तुम्ही सरळ जावा इकडे गेटच्या आतून. ओके. तर मित्रांनो, आता आपण आलोय, म्हणजे अजून वरती नाही गेलो. व्ह्यू कसा दिसतोय बाय, मस्त होते. फोटो काढणार कोण नाही काय, मला फोटो काढायचे होते पण आता कोण नाही. पण जाऊ द्या, गाडीचा तरी फोटो काढून होतोय. आता तिकडे एक पॉईंट आहे गडावरता, तिथं माणसं दिसतात छोटी छोटी. तर आपल्याला जायचंय तिकडे. तोपर्यंत खाली इकडे बघा नजारे. तर मित्रांनो, आता थोडा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम हा झाला की आपल्या फोनचं स्टोरेज सगळं भरलं होतं. त्यामुळे आता माझे 10-15 मिनटं इथेच गेलेत ते स्टोरेज वगैरे करायला, क्लिअर करायला. आणि व्ह्यू चालत चाललाय, ढग चालत चाललेत. स्टोरेजमुळे उशीर झाला. काय वरती जाऊन पण काय करू शकलो नसतो जर मोबाईलमध्ये स्पेस नसेल तर. चला तुम्हाला दाखवतो मी. आता वारं सुटला आहे भरपूर, ढग वगैरे आहे. तर मी मोबाईल ठेवून देतो. आता इथं वळण बघा कसं आहे, थोडं धोकादायक आहे. तिकडून आलेल्या माणसांना काही कळणार नाही. अचानक आहे, वर पाहू शकता तुम्ही. मी मोबाईल ठेवतो थोडा वेळ. मित्रांनो, थोडंसं वरती आलोय, तर वरून बॅक साईड अशी दिसते. पुढे बघा ढग वगैरे उतरलेत. इथं काही लोकांनी पार्क केल्यात गाड्या, बट मे बी गाड्या वरती सुद्धा जातात. तर मी वरतीच नेणार आहे. इथं बसायला बाक वगैरे आहेत, मस्त आहे सगळं. तर आपण वरतीच जाऊया, इथे नको. मित्रांनो, पूर्ण रस्त्यात फक्त एवढंच दिसलंय मला. तर 6 वाजायच्या आतमध्ये परत या असं सांगितलंय, पण आपण त्याच्या अगोदरच येणार आहे. चलो. व्ह्यू कसा दिसतोय, मस्त. मस्त वाटतंय ना, पाणी वगैरे पडतंय वरून. सिनेमॅटिक मध्ये घेऊ का थोडस. खालचा पण नजारा दाखवतो भाई. गेलं की संपलं. तर मित्रांनो, व्ह्यू बघा. मस्त आहे. 1-2 फोटो काढायचे. ऐका ना, फोटो काढू शकतो तुम्ही. तर आता या दिदींनी आमचा फोटो काढलेला आहे.
असं रॅन्डम ब्लॉग मध्ये घेतलं चालेल ना? चालेल का? हां चालेल ना? ओके. हां अरे बॅग राहिली माझी. फायनली आता आपण दारातून आलोय. पार्क केली आहे इथे गाडी. व्ह्यू बघा पुढचा. आता थोडं बॅगेत वजन आहे, म्हणजे कपडे पण आणले होते एक्स्ट्रा. त्याची आत्ता काही गरज वाटत नाही आहे, त्यामुळं काढून ठेवतो डिकीमध्ये. ओके. बाहेर तिथे पण आलेली तिथे मला पोच देता येत नव्हती, तर म्हणते शाहरुख खानवाली पोच द्या. नाही तर राहू दे, कुठं काढत बसतोय. तुम्हालाच घेतो शूटिंग. नाही फादर सांगा तुम्ही. फादर आहे, फादरला विचार ते सांगेल. ते ना त्यांना विचार सगळे सांगतील. नको नको तू सांग. चल ना माझ्या सोबत तर चहा द्यायचं. चहा नको. चहा नाही पेत का? चहा नको. चहा नाही पेत. नाही चहा नाही पेत. घ्या. नाही पेत. नको चहा नाही पेत. कर नाही. ओके. तर एक काका आहेत, तर इथं त्यांचं एक स्टॉल आहे चहाचं. मस्त चहा देतात, तर आला तर नक्की प्या. बाईने फोर्स केलं. बाई म्हणला की यूट्यूबला जाणार आहे, आपल्या चहाचं स्टॉल आहे. बट प्या चहा. आल्याला मस्त वाटतं. मी काय चहा पित नाही, म्हणजे इच्छा नाही आता प्यायची. पेलं तर कधीतरी पितो, आता तर काही इच्छा नाही चहा प्यायची. मस्त वातावरण झालं रे. एकदा इथं सगळं नको, पहिलं गडावर जाऊन येऊ, त्यानंतर इथे सगळं फिरू. ओके. तर वॉशरूम वगैरेची सुविधा आहे इथे. इथं तिथं शौचालय या साईडला आहे, वॉशरूम वगैरे. हां वर जायचं सोबत जाऊ कसं पण. तर दादा म्हणला सोबत जाऊ वरती. हां माझ्याच पाठीमागे इकडं वॉशरूम वगैरे आहे. जर कधी तुम्ही आला तर जावं, चांगलं आहे. आता आपण वरती जातोय. तर मित्रांनो, यांच्या मदतीने सामान वरती आणलं जात आहे गडावरती. यांच्या मदतीने नेलं जात आहे सामान. गॅसच्या टाक्या किंवा लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या. पार्थ हा इथला भाऊ आहे, इथंच राहतो, लोकल आहे. आज कॉलेज शाळा बंद करून आलाय गडावर. रोजच येतो तसं म्हणलं तर. तुझं नाव काय? माऊली. मागाशी इथंच फोटो काढला होता आपण. आता चाललोय वरती. मस्त व्ह्यू आहे. आता मेन दरवाजावरती येतो आपण. वरती माकड पण आहेत. लाद बीत मारायचं रे. ब्रोला एक फोटो काढायला.
तर आता एंटर करतोय दरवाजातून. इथं विकायला वगैरे आहे की सगळे. परत भुईमुगाच्या शेंगा बघू जाताना खाऊ. रोज येतो बाजू तिला, रोज येतो. गाईडच बनवून थांबायचं इथं. कसं काय लोकल असून आम्हाला तुमच्या इकडे वाटते. आमच्या इकडे काय तेव्हा दरड वगैरे कोसळते तरी जाऊया परत. मेन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, कारण बॅटरी संपली तर जेवढं आहे तेवढं पण यायचं नाही, त्यामुळं थोडं दाखवतो. तरी पाऊस धुकं बघा केवढं आहे. हे खाली होतं, वर आला आता. कशी खाली होतं, फोटो काढत होतो तेव्हा. आता इथं तोफखाना आहे, आपण आता तिकडे जाऊया. बारूद वगैरे ठेवत होते. पुढे जाऊ काय इकडून जायचं का वरती तोफांकडे? काही विषय नाही. बरोबर मित्रांनो, आता थोडा पॅच बघा कसा आहे. डायरेक्ट वरती काहीतरी 87-80 डिग्रीमध्ये असेल. डायरेक्ट वरती सगळं जायचं आता. खालचा व्ह्यू वरचा सगळं असं पायऱ्या वगैरे सपाट नाही आहे, काय डायरेक्ट आहे. तुम्हीच बघू शकता डायरेक्ट कसं आहे. हां हां पुढे लक्ष माझ्या मोबाईलमध्ये नाही पुढे. आपण पाहिलं तसं डायरेक्ट वरती थोडा दम लागतो आता. तर तोफ आहे. वात इथून वात लावायचे ना, इथं वात लावायचे. इथून धूप आता खिळा टाकला त्याच्यामध्ये. इथून डायरेक्ट पुढे आक्रमण करायला. मित्रांनो आता व्ह्यू बघा फक्त तुम्ही. धुक्यात हरवलोय, धुक्यात एवढं धुकं आहे की वास. आता कुठून जायचं, इकडून जायचं का इकडून माहित नाही. इकडून जायचं का इकडून जाऊया आपण. धुकं एवढं आहे की बाई थोडंसं नॉर्मल पुढचं पण मला दिसत नाहीये. जसं जवळ जाईल तसं ते दिसायला लागतंय, तोपर्यंत दिसत नाही बाई पुढं काय आहे काय नाही. आता जे हे तुम्हाला दिसत असेल काय आहे म्हणजे बांधकामच आहे, जुन्या काळातलं काहीतरी असेल मे बी. तर हे पण दिसत नव्हतं पाठीमागून, पण जसं पुढं आलो तसं दिसायला लागलं की आहे बनवून इथं. तर व्ह्यू कसा आहे नक्की बघा.
या भाईला थँक्यू की बाबा तो व्हिडिओ काढतोय म्हणून, नाहीतर एकटाच मी फिरत बसलो असतो असं नॉर्मल. त्यामुळं थँक्यू. हे काय रे माहीत नाही, त्याला पण माहीत नाही आहे काय ते, पण हे नवीन दिसतंय, पत्रा वगैरे आहे त्याच्यामुळं जुनं वाटत नाही आहे. बांधकाम जुनं असेल मे बी, बट वरती पत्रा वगैरे नंतर टाकलेला दिसतोय. ठीक आहे, चला तुम्हाला पुढे दाखवतो, कारण मोबाईलमध्ये स्पेस पण कमी आहे आणि चार्जिंग पण कमी आहे, त्यामुळे मला सगळं कवर करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला पुढे दाखवतो. ओके, इथे हॉटेल वगैरे आहे, चहा भजी किंवा नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर इथं आहे. आजोबा हाक मारतात ते. ओके, आता वरती जायचं आपल्याला. हे काय टिळक निवासस्थान किल्ले सिंहगड टिळक निवासस्थान. तर हे लोकमान्य टिळक यांचं पुतळा आहे इथे. ओके, पुढे जाऊया. इथं 2 रस्ते जातात, आम्ही इथून आलोय. इकडे एक रस्ता आणि इकडे एक रस्ता आहे, तर आम्ही या रस्त्याने जाणार आहे. पाठीमागच्या बाजूने गेलो तरी तिथंच जाते, इथून गेलं तरी तिथंच जाते. जाऊया. बाय मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे बाय, जावा फिरायला जावा. जोपर्यंत तुम्ही फिरायला जात नाही तोपर्यंत माइंड फ्रेश होणार नाही आहे. इथं आता आपल्याला तळ पण दिसलं आहे, तळ आहे छोटंसं. एका जागेवर निवांत बसून बाई तुम्हाला तुमच्याशी बोलायचं, थोडंसं बोलूया. वरती गेल्याच्या नंतर आता सुटलंय चांगलं मस्त, हवा वगैरे येते. धुकं एवढं पुढचं दिसत नाही, बट हळूहळू जसं जसं पुढं जाईल तसं तसं दिसतंय. आता आपण जे आलो ते आहे कोंडाणेश्वर मंदिर. वरती पण रस्ता आहे, इथे पण आहे मंदिर, बघूया. फक्त कृपा करून एक विनंती की कचरा इथे कुठे पण टाकू नका. ओके ओके, आता आपण इथे आतमध्ये आलोय. इथे चप्पल बूट वगैरे काढून यायचे. तर हे जे आहे, आपण गुगलवरती वगैरे जेव्हा सिंहगड फोर्ट असं टाकतो तेव्हा हे आपल्याला दिसतं. बाई यांना बघून एक वेगळीच ऊर्जा येते बाई. त्या काळातले मावळे कसे होते बाई, जे गुसबम्स म्हणतात, यांना बघून एक्सप्रेशन बाई. ओके, हे तलवार आहे यांच्याकडे भाला, तलवार, ढाल, इकडे धनुष्यबाण, इकडं बंदूक, इकडं दानपट्टा वगैरे. तुम्हाला जर यांची नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, मस्त केलंय, मस्त. मस्त आहे. भाई, श्री नरवीर सुभेदार तानाजी मालसुरे. नरवीर सुभेदार तानाजीराव मालसुरे. भाई, यांना एक मानाचा मुजरा तर बनतोच भाई. मित्रांनो, अक्षरशः असं कसं वाटायला लागले बाई. जसं ते मूवी वगैरे बघताना जो फील येत नाही तो बाई आल्याच्या नंतर जे गुजबम्स म्हणतात अंगावर काढताना दिसत नसेल तुम्हाला. बट बाई एक वेगळंच जे म्हणतात, मला ते शब्द म्हणजे बोलता येणार, पण समजून घ्या तुम्ही.
भाई सिंहगड का म्हणतात तर तुम्हाला कळलं असेल. पहिलं या गडाला कोंढाणा नाव होतं. कोंढाणा नाव होतं. तर जेव्हा तानाजी मालुसरे यांनी हा गड जिंकला तेव्हाच ते जे झालं सगळं, त्यावेळेस या गडाचं नाव सिंहगड ठेवलं. कारण महाराज म्हणत होते गड आला पण सिंह गेला. तेच महाराज आता इथं बरोबर सगळं दिलंय. आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. जिजाऊ आणि शिवबां समोर कोंढाणा जिंकण्याची प्रतिज्ञा घेताना तानाजी मालुसरे ते प्रतिज्ञा घेतली. मग त्यानंतर अष्टमीच्या रात्री द्रोणागिरीच्या कड्याला दोर लावून चढताना तानाजी मालुसरे. त्यानंतर किल्लेदार उदयभानाशी लढताना तानाजी मालुसरे. इथं उदयभान होता. मी तानाजी मूवीमध्ये हे सगळं पाहिलंच असेल. त्यानंतर इथं धारातीर्थी पडलेले तानाजी मालुसरे. बाई सगळ्यात म्हणजे जे क्षण आहे. आणि त्यानंतर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर विचलित झालेल्या मावळ्यांना लढण्यासाठी प्रेरित करताना सूर्याजी मालुसरे. तर हे सगळे आहे. आणि किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड. ओके, इथे पण दिलेलं आहे किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड. सगळं दिले. शस्त्र जे मी सांगितले होते तुम्हाला, शस्त्राचे प्रकार वगैरे, म्हणजे मी बोलणं मला एवढं काय माहीत नव्हतं. त्या सगळ्यांची माहिती आहे इथे. कोणते शस्त्र, वजन किती, त्याची लांबी किती, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, सगळे इथे दिलेले आहेत. ओके, तर आता जातो पुढे. इथे घोड्यांची पण सुविधा आहे. जर चालायला वगैरे काय प्रॉब्लेम येत असेल तर घोड्यांवर सुद्धाही जाऊ शकतो पुढे. ओके, तर इथे किल्ले सिंहगड झालं. त्यानंतर तानाजी मालुसरे यांची समाधी पाहिली. त्यानंतर खुला रंगमंच आणि कल्याण दरवाजा. तर आपण आता तिकडे चाललोय. तर इथं पुढं किल्ले सिंहगड, कल्याण दरवाजा मे बी पाठीमागं सुटला आहे. परत जातो तिथं. खुला रंगमंच मे बी हा असेल किंवा पुढे असेल. आणि कलावंतिनी बुरुज तो पण इकडेच आहे. तर आपण कल्याण दरवाज्यावरती जाऊ. इकडे जो आहे तो मी पुढं येता राहिला आहे. पाठीमागं धुक्यांमुळे काही दिसलं नाही आहे. आता परत चाललोय. तर आता परत चालू आहे पाठीमागं कल्याण दरवाजावरती. धुकं एवढं आहे की पुढचं शेजारी जरी रस्ता जरी गेला तरी दिसत नाही, असं धुकं आहे. जोपर्यंत पूर्ण त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत काहीच दिसत नाही इथे. मला फक्त एकच टेन्शन आहे, बॅटरीचं टेन्शन आहे. बॅटरी राहते का नाही, किंवा स्टोरेज सकाळी येतानाच 10 ते 15 GB डिलीट केलं. तर जे इम्पॉर्टन्स फाईल्स होते, व्हिडिओज, फोटोज होते, ते पण डिलीट केले ते. बट माहीत नाही आता अजूनपर्यंत स्टोरेज राहते की नाही. तर तो जो मुलगा आपल्यासोबत होता मित्र, तो पाठीमागून येतोय. आपण तोपर्यंत हळूहळू पुढे जाऊया. नजारा व्ह्यू बघा, मस्त वाटतोय. बाई खूप दिवस झालं म्हणत होते की बाई एकटं जायचं, फिरायचं, किंवा शांतता पाहिजे बाई सगळ्यांपासून, म्हणजे सगळ्या गोष्टींकरून. माझं प्लॅन होतं 1 महिना नुसतं फिरायचं होतं. म्हणजे 1 महिना फक्त बाईक, मी आणि निसर्ग, असंच माझं प्लॅन चालू होतं. आणि मी तयारी पण केली ती, सगळं झालं, शॉपिंग वगैरे सगळी झाली, बॅग, टेंट, सगळं, मोबाईल कवर्स, सगळं झालं. बट म्हणतात ना बाई की जर जायचंच नसेल तर बाई ते नशिबात येतच नाही ना बाई, किंवा जे घडणारच नसेल ते. तसंच होत गेलं. प्लॅन तर खूप केले ते, बट सक्सेस झाला नाही. काही कारणास्तव सक्सेस झाला नाही. आता वारं वगैरे सुटलं, फिरून व्ह्यू वगैरे कसं आहे ते. बट
आता काय सक्सेस झालं तरी प्रॉब्लेम नाही. नंतर तर आशा करतो की नंतर तरी सक्सेस व्हावं, कारण भाई लांब जायचं सगळ्यांपासून थोडस. थोड्या दिवस जायचं, पण जे मनाला शांती हवी आहे ना ते शोधायला चाललोय. आज पण घरात नुसता बसूनच राहिलो असतो, त्यापेक्षा म्हणलं की भाई थोडं तरी फिरून यावं. त्यासाठी आपण भटकलो, काय झालं कळलं नाही. कल्याण दरवाजा कुठं राहिलं कुठं नाही, आय डोंट नो. मे पुढं आहे का नाही दिसत असेल दुःख वगैरे कसे आहे. एक काका उभे आहेत तिथे, मस्त आहे ना लोकेशन वगैरे. सगळं तो आधार चाललंय, दुःख विषयच नाही. भाई जो माझ्यासोबत आला तो हरवला आता, माहित नाही तो कुठं आहे मी कुठे आहे. आता थोडीशी जरा चुकामुक झालेली आहे. थोडे ना माझ्याकडे त्याचा नंबर होता किंवा काय होता, अननोनच होता ना. तर चालत तर चाललोय मी पुढे पुढे, जर भेटला तर बरं, आता कधी परत भेट होते आय डोंट नो. चलो बघूया पुढं. मित्रांनो इथे आता बघायला भेटतंय, या साईडला राजाराम महाराज समाधी आहे आणि या साईडनं द्रोणागिरी कडा, सुभेदार तानाजी कडा या साईडला आहे. तर बघू, चेक करूया. इकडे तलाव दिसतोय, धुक्यामुळे एवढं दिसत नाही, बट मे बी तलावच आहे. चेक करूया आपण. मित्रांनो हवा आता फास्ट झालेली आहे, नॉर्मल पाऊस पण येतोय, सुरुवात होईल, हवा जोरात आहे. आता मी तर तलावाच्या शेजारी आहे, तलाव आहे इथून. तर इथं थोडा वेळ नॉर्मल बसणार आहे, 2 ते 3 मिनिट, कारण वारं पण खूप वाढलंय, त्यामुळे कसली रिस्क नाही. मित्रांनो आज 30 जुलै आणि 30 जुलैचं आज सिंहगडवरचं वातावरण. मित्रांनो थोडी रिस्क घेतली, फोन माझा असा बॅग वरती ठेवला आहे, वारं पण खूप चाललंय. बघू मी दिसतोय काय मी दिसतोय का नाही आय डोंट नो. दुसरं काय पाहिजे रे लाईफ मध्ये बाई, मला असंच काहीतरी पाहिजे होतं. खूप दिवस झाले की बा इच्छा तर होती फिरायला जायचं किंवा काय. तुम्हाला मागाशी सांगितलं बाई काय कारणास्तव माझं काय फिरून झालं नाही कुठे, किंवा एवढी तयारी करून पण पोस्टपोन झाली, पोस्टपोन कॅन्सल झालं. त्यामुळे थोडं का होईना हळूहळू जेवढं शक्य होईल तेवढं फिरतोय मी. बट लवकरच जर पॉसिबल झालं किंवा परत जर प्लॅन बनला तर मी डायरेक्ट 1-2 महिने डायरेक्ट बाहेर जाणार आहे. माझी बाईक, मी, फोन, कॅमेरा सगळं काही आणि निसर्ग. ह्या जर सीझन मध्ये नाही फिरला तर तुम्ही काय फिरला. सगळे म्हणतात बाई पावसाच्या सीझनला कुठं जाऊ नको किंवा काय करू नको किंवा रिस्क आहे मोठी, पाऊस येतो किंवा बाकीच्या गोष्टी, पाणी वगैरे, ऍक्सिडेंट. बट बाई थोडी रिस्क घेतली तरच हे वातावरण आहे, नाही तर नाही. मित्रांना मिस करतो मी आता, कारण जेव्हा मी जायचो तेव्हा मित्र सोबत असायचे, मस्ती वगैरे. आणि आमच्यात असे मित्र नव्हते की बाय कुठं पण जास्त होते. जेवढे सगळे मित्र होते ना बाय ते म्हणजे किल्ल्यांसाठी आपलं म्हणजे सगळं, म्हणजे म्हणलं ना बाय की आपल्याला ह्या गडावर जायचं तर असं कोणच नव्हतं की नाही म्हणतात. बाय गडावर जायचं म्हणलं ना तर 100% सगळे हा म्हणणारच आणि येणारच. कधी आता या टाइमला पॉसिबल नाही झालं त्यांना, किंवा मला माझंच लगेच किती तासभर आले म्हणलं की बाई जाऊन यावं बस. नाहीतर त्यांना नक्की सांगितलं असतं किंवा नक्की ते माझ्यासोबत आले असते. बट प्लॅन आहे की नेक्स्ट ट्रिपला त्यांच्यासोबत मी परत येणार इथे. आज वगैरे एकदा तर आलोय,
आता हे सेकंड टाइम आणि त्यांच्याबरोबर थर्ड टाइमला पण येणार मी. पण जोपर्यंत ते नाहीत ना सोबत तोपर्यंत असं मन लागत नाही कुठल्या गोष्टीत. पण आता जे मन लागतं ते आता फक्त शांततेसाठी आलो मी. बाबा एकदम पीसफुल वातावरण आहे ते. काय बोलू ते पण समजत नाही का वातावरण. असं वाटतं की बाय कॅमेरा वगैरे सगळं बंद करू द्या, सगळं बॅग वगैरे साईडला निवांत असं तास 2 तास असंच बसावं या वातावरणात. पण आता तर ते काय पॉसिबल होणार नाही मे बी, कारण धुकं पण वाढायला लागले, वारं खूप येत आहे. आणि दुसरी गोष्ट आता पाऊस येईल नाही येईल आय डोंट नो, बट वातावरण खराब व्हायच्या अगोदरच आपल्याला घरी पण जायचंय. त्यामुळं गड फिरणं आता थोडस वारं एवढं माहिती मला पण आवडतं, एवढं वारं आहे आता. त्यामुळे रिस्क घ्यायची नाही कोणती. मित्रांनो थोडं नशीब चांगलं असले का चालेल. धुकं एका मिनिटात, जस्ट फोन काढला मी, एका मिनिटात धुकं सगळं गायब. पाठीमागं टॉवर वगैरे सगळं दिसत असेल. एका मिनिटाचं काम आहे, एका मिनिटात सगळं धुकं गायब झालंय. बघा आतापर्यंत हे दिसत नव्हतं तलाव नीट, तर एका मिनिटात गायब झाले. तर मी कड्यावरती जाऊन दाखवतो, या साईडने जातो की खालचं वातावरण कसं आहे किंवा व्ह्यू कसा दिसतोय. बट बाय जे निसर्ग म्हणतो ना बाय, हाच बाय. मी किती 1 मिनिट सुद्धा झालं नव्हतं, मोबाईल ऑफ केला आणि बॅग फक्त अडकवली, तोपर्यंत सगळं दुःख गायब. मित्रांनो कड्यावरती आलोय ना, आता परत दुःख यायला सुरुवात झाली बाई. काय म्हणावं याला, दुःख गेलेलं परत दुःख सुरुवात झाली बाई यायला. आम्ही कसं आलोय, कुठून आलोय आय डोंट नो. जायचंय कुठून काहीच कळत नाही, दुःखामुळे काहीच दिसत नाही. बरं जिकडे रस्ता नेईल तिकडे जायचं आपल्याला. तर फक्त जाताना वगैरे सावकाश जावं, कारण पावसामुळे थोड्या ज्या पायऱ्या वगैरे दगडे वगैरे आहेत त्याला थोडं नॉर्मल शेवाळ वगैरे झाला आहे, तर पाय आपला सटकू शकतो. त्यामुळे जाताना सांभाळून जावा. तर मित्रांनो आता पुढं आल्याच्या नंतर आपल्याला पाटी लावलेली दिसली, वस्तू संग्रहालय, खुला रंगमंच. आणि ते खालचं काय आहे ते माहीत नाही आहे, तर बघूया आपण. तर आता आपण नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावला याची जागा, त्या जागेवरती आलो आहे. तर याच जागेवरती तानाजी मालुसरे यांनी आपला हात गमावला होता. तर हीच ती जागा. बाई दुसरी वेळ आहे, फिरून दुसऱ्या वेळी पण तिथंच आलो आहे मी आत्ता. अगोदर पुढच्या रस्त्याने गेलतो, आता फिरून तिथंच आलो आहे. मित्रांनो या टाईमला माझा माईक ऑफ झाला होता आणि मला ते माहीत नव्हतं, त्यामुळे मी जे काही बोलत होतो ते तेवढ्या टाईमपर्यंत ऑफ होतं. आता पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एक मंदिर दिसलं आहे. ते कशाचं मंदिर आहे आपण बघूया जाऊन. बाई हा व्ह्यू कसला मस्त आहे. पाण्यात खूप शेवाळ झालंय, वरून पाणी हळूहळू येतंय खाली. मस्त वाटतंय. इथे छत्रपती राजाराम महाराज समाधी आहे. आता मंदिरात जाऊन पण बघूया मंदिर कुठलं आहे, काय आहे. तर आतमध्ये आल्याच्या नंतर मी या दादांना पण विचारलं की मंदिर कशाचं आहे. मग त्यांनी सांगितलं आई भवानीचं मंदिर आहे हे. भाई जो आपला हरवला होता तो आत्ता कुठे जाऊन आपल्याला परत भेटला आहे. त्याने पण मला खूप शोधलं, मी पण विचारत चाललो होतो, तर आत्ता कुठे जाऊन तो मला भेटला आहे. तर आता इथून पुढे आम्ही सोबतच जाऊया. तर मित्रांनो आता माझ्या फोनची चार्जिंग खूप कमी राहिलेली आहे, तर त्यामुळं मी आता ह्या फोनमधलं सिम कार्ड माझ्या दुसऱ्या फोनमध्ये टाकतो, कारण
जर कोणाचे इम्पॉर्टंट कॉल वगैरे जर आले तर ते रिसीव होतील किंवा त्यांना पण कळेल की बाबा आहे म्हणून. कारण जर फोन परत स्विच ऑफ झाला तर परत प्रॉब्लेम होईल. त्यामुळे मी आत्ताच सिम कार्ड काढून दुसऱ्या फोनमध्ये टाकतो. आता आपण इथं अमृतेश्वर मंदिरवर आलो आहे. हे अमृतेश्वर भैरव मंदिर. बोल वाटलंस. हे काय देव टाके चेक करू देव टाके काय आहे ना. ओके, तर हे देव टाके आहे. म्हणजे टाकी आहे मोठी, तर पाण्याचा साठा होत आहे. पाणी पाणी येऊन म्हणतात यामधलं पाणी कधीच आटत नाही. तर आता आपण कल्याण दरवाजावरती चाललो आहे. मगाशी म्हणलं होतं ना, मगाशी जरा हरवलो होतो कल्याण दरवाजा शोधता. बट आता बरं सापडलं आपल्याला. तर आता कल्याण दरवाजावरती जाणार आहे. त्यानंतर इकडे वर कोणतं आहे? इकडे वरती काय आहे? झुंजार बुरुज. तर वरती इकडे झुंजार बुरुज आहे. तर इकडून आल्याच्या नंतर परत आपण वरती जायचंय. तर आता फक्त नजर. ओ भाई, कसला विषय. कल्याण दरवाजा काय मस्त केले. गुगल वरती जे फोटो वगैरे असतात ते इथलेच आहे. जो मेन फोटो आहे ना कल्याण दरवाजाचा, तो इथलाच आहे. मस्त. आता कल्याण दरवाजा आलो आपण. आता कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजा. व्ह्यू कसा चेक करा. मस्त वातावरण झाले. मस्त आहे सगळं. मित्रांनो, फिरत असंच कुठतरी आलोय जंगलात. वार वगैरे लय सुटलंय, पाऊस पण येतोय. हा का मे बी झुंजार बुरुंज आहे. कसं आलोय आता, व्हिडिओ काढला नाही. तुम्हाला दाखवतो पुढं काय होतं ते. मित्रांनो, आता आपण झुंजार बुरुंजावरती आहे. हा झुंजार बुरुंज खाली असेल. खाली काहीतरी लिहिलं रे पाठी खाली. तिथं काहीतरी आहे. चल बघूया खाली काय आहे ते. हे झुंजार बुरुंज आहे. हा झुंजार चाललो आपण दमादमाने. धुकं वगैरे लय सुटलंय, वारं भरपूर आहे. व्ह्यू बघा ना जरा कसा आहे काय. कसं टेन्शन नाही बाई. इकडे जायचंय तिकडे जायचंय काय ना काय. ओके, पोरं इथं आले खाली, आपण वरने आलतो. तर बाई हाच झुंजार बुरुज आहे. तर फिरून आता आम्ही त्याच टप्प्यावर येतोय. तर दिसत असेल बाई तुम्हाला. फिरून परत तिथं झालोय आता आपण. मित्रांनो बाई, एकदा लाईफ मध्ये तर नक्की या बाय. यायचं असेल तर वातावरण बघ. वातावरण एवढं भारी झालं की भाई सांगायला. भाई जादू चालू जादू. याचा मस्त आहे बाय वातावरण. फील करा.
ओके चलो दुसरं गाय जाताना दिसलं आपल्याला. तर हे जे झाड आहेत ॲलोवेरा आहे का काय आय डोंट नो, तर अशी नावं लिहिलेत मुलांनी. असं काय करू नका रे. हे काय नाव लिहिल्यात, मुलींची नाव आहे, मुलांची नाव आहेत. करू नका बाई. फिरायला आलाय बाई, निवांत फिरा ना मस्त. फिरायला तुम्हाला कोण नाही म्हणणार की नका फिरू काय नका करू. असं तर नका ना करू. बघू जर खाली जायचा रस्ता असेल तर आपण खाली जाऊया, बघूया काय आहे तिथं. दिसतंय काहीतरी भिंत वगैरे दिसते, बुरुंज वगैरे. तिथं लाल कापड पण बांधलंय, नक्की काहीतरी असेल मे बी. इथून खाली जाऊया नक्की जाऊया. ओके किल्ल्याचा मे बी हा शेवटचा कडा दिसतोय. व्ह्यू बघा ना मस्त झालाय. इथून खाली बघा, खाली गेलं असा विषय. 1-2 फोटोज वगैरे काढूया आपण. ओके गेला संपला मित्रांनो. पॉईंट वरती पाणीवरती तुम्हाला दाखवतो. सगळं दुःख जाताना दिसत असेल तुम्हाला वरती. दिसत असेल तुम्हाला की जे पाणी जे खालून येतंय ते खालून पाणी वरच्या बाजूला फेकतंय. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आय डोंट नो, बट समक्ष बघितला ना तेव्हा ते व्ह्यू कळून येतं की बाई कसं चाललाय ते रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात ना, तो रिव्हर्स वॉटरफॉल. ते खाली भाई गाईस करतात. तुझ्याकडे काय गेलंय काय जिकडे तो पॉइंट आहे. इथून खाली काही जरी टाकलं ना तर त्या हायवेच्या प्रेशरने परत पाठीमागं फेकतंय. एवढी हवा येते चालू आहे. आता माईक काढलाय त्यामुळे तुम्हाला हवेचा आवाज येत असेल, कशी हवा चालू येते. आता मित्राचा शर्ट कसा उडतोय ते बघून तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो ही तानाजी कडा आहे. तलाव छोटस तानाजी कडा. इथूनच वरती आलते ना तानाजी मालसुरे आणि आपले मावळे ते ह्याच कड्यावरून वरती आलते चढून, त्यामुळे तानाजी कडा असं म्हणतात. कसं वर आले असतील फक्त विचार करा. काय खाली दिसत पण नाही तरी वरती कसे आले. मित्रांनो आता आहे ना इथून आपण असं येतं एका जागेवर 3-3 वेळा फिरलोय. अख्खा गड फिरलो परत त्याच पॉईंटला आलो, परत फिरलो परत त्याच पॉईंटला आलो. काही मागाशी पाठी मी तुम्हाला दाखवली होती. 3री वेळ आता मी तिथंच उभा आहे. परत आता रिटर्न चाललोय. धुक्यामुळं काहीच कळत नाही, काहीच नाही, बट मजा तरी येते. नवीन काहीतरी बघायला भेटतंय. त्याच गोष्टी नाही तर वेळ जातोय. त्याच नाही नवीन अजून दुसरं काहीतरी बघायला भेटतंय. काय खायला काय चेक करा. हे काय हा कोण तर गाईज कणीस घेतलाय आपण आता खायला. कणीस एक फोटो काढू कणीसाचा. टेस्ट करतो कसं लागतंय. मस्त लागते बाई मस्त. त्यांनी ते लिंबू आणि मसाला त्याचा लावलाय ना अजून भारी लागते भाजी.
थंडीमध्ये एवढ्या धुक्यामध्ये असं खायला लय मजा येते. बाई कणीस वगैरे खाऊन झाले. कणीस असलं खतरनाक होतं ना बाई, विशेष नाही. आणि जर तुम्ही कधी आला तुम्हाला जेवायचं वगैरे असेल तर इथं प्रत्येक जागांवरती हॉटेल्स वगैरे ते सांगतात बाबा जेवण बनवायचं का नाही, तर तिथल्या तिथं तुम्हाला स्वयंपाक बनवून तुमच्या टीमसाठी किंवा तुमच्यासाठी देतात. त्यामुळे आला तर जेवायचं वगैरे काही टेन्शन नाही इथे. आता इथं आपण घोड्याची पागा इथं आलेलो आहे. तर इथे घोडे वगैरे होते, मे बी लपवून ठेवलेले जायचे किंवा घोडे असायचे. बाई किल्ल्यावर आल्याच्या नंतर ही जागा नक्की बघा, मस्त जागा आहे. इथं घोडे ठेवायचे ना, इथं घोडे असायचे त्यांचे सगळे. काय व्ह्यू चेक करा, मस्त वातावरण आहे. आता आपण परत चाललोय पुढं. आलो आता आपण दुसऱ्या साईडने आलो आपण. चेक करू दुसऱ्या साईडला. विशेष डोक्याची सूचना, खाली कसे काय सगळं तुटलं खांब वगैरे. इथं मोस्टली दरड जास्त कोसळते, त्यामुळे इथं एंट्रन्सला पाठी पण दिली की दरड जास्त कोसळते तर सावकाश जावं वगैरे. धुक्यामुळे लपलंय. पुढं पुढं आलो फिरत तर मे बी त्या काळातले टॉयलेट वगैरे असू शकतात, मे बी असं वाटतंय. बट माहीत नाही, जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. काही चुकलं वगैरे असेल तर माफी असावी. व्ह्यू कसा वाटतो चेक करायला. अरे काही गाईज मगाशी आलतो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आता तुम्हाला गर्दी दाखवतो किती गर्दी झाली इथं. एवढ्या गाड्या लागल्यात, एवढ्या सगळं पार्किंग अख्खं फुल झालंय. मगाशी मी किती वाजता आलतो तुम्हाला सांगतो. सकाळी मी पावणे 10:30ला आलतो. तर आता 1 वाजले तरी वातावरण अजून तसंच आहे. काहीच फरक वाटत नाही की पाऊणे 10 वाजलेले आणि आता 1 वाजलेले. सगळं आहे तसंच आहे आत्ता सगळं. जसं फक्त फरक एवढा पडला की गर्दी खूप वाढली. आत्ता गर्दी भरपूर झाली दिसते तुम्हाला. गर्दी ही सगळी भरपूर गर्दी झाली. आपण इकडून वरून पण जाऊन आलो, सगळं कव्हर केलंय. तर मित्रांनो आता घरी जायचा टाईम आला. तर तो एक मित्र होता, त्याला पण आपल्याला आता खाली सोडतो. त्याला येताना तो गाडी करून आला तर तसल्या गाडी भेटते तिथं रिक्षा टाईप, म्हणजे वडाप वगैरे असतं. 100 रुपये घेतात तुम्हाला वरती सोडवायला. तर म्हणलं त्याला आता जाता घेऊन जावं. तर आता जाता घेऊन जातो आणि मे बी इथे स्टॉप करतो किंवा आता खाली जाता खडकवासल्यावर गेलो तर खडकवासल्यावर स्टॉप करतो ब्लॉग. ओके.